नक्कीच म्हणाले. आता आपण बघू शकतो की मनसे नेते बाळा नांदगावकर जे आहेत हे शिवतीर्थ या ठिकाणून आलेले आहेत. ते खरं तर माध्यमांशी आता संवाद सुद्धा साधतील. आपण थेट बाळा नांदगावकर यांनाच ते माध्यमांशी चर्चा आता सांगतील, काय बैठकीत झालंय किंवा कशा पद्धतीचा आता भूमिका असणार आहे ते सांगतील. आपण थेट जाऊयात. सर आज ही बैठक झाली. या बैठकीत साहेब यशवंतने बातमी दिली तशी आधी तुम्ही फक्त बघितलं सर आज काय निर्णय झाला. आजच्या बैठकीत काय बोलणं झालं, काय आदेश मिळाले बोलू काय? बोला सर. खाली काय सन्माननीय राजसाहेबांनी आज नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इकडचे बरीचशी लोक आली होती आणि आमच्या आत्ताच बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये 1 मेला जी सभा होणार आहे औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी, त्या सभेच्या बद्दल सगळ्यांनी काय तयारी करायची त्याची माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ती सभा कशी मोठ्या प्रमाणात होईल ती नेहमीप्रमाणे प्रत्येकाला सूचना केलेल्या आहे. नंतर 5 जूनला साहेब जे अयोध्या या ठिकाणी जाणार आहेत त्याचं प्लॅनिंग आता आमचं चालू आहे, कसं जाणार, काय जाणार ते, आणि त्याच्यामुळे त्याविषयी काही सूचना केलेल्या आहेत. त्याच्यावरती आता आम्ही बसतोय पुन्हा आणि 5 जूनचा दौरासुद्धा कसा करावा, तिथं गेल्यानंतर पुढे काय करायचं याच्यावरती डिस्कशन आता चालू आहे. आणि तिसरा विषय होता 3 तारखेला जी अक्षय तृतीया आहे, त्या अक्षय तृतीयेच्या वेळेला सुद्धा आमची लोक परमिशन घेऊन सगळ्या हनुमान चालीसा असो, महाआरती असो. साहेब आपण हे पाहिलं की नियोजन करण्यासाठी नेहमीच आपण जाता, तर या लाऊडस्पीकर नाही आपण अयोध्येचे नियोजन करण्यासाठी काय जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत का? आपण जाऊन रेकी करणार आहात, स्थानिक प्रशासनाशी बोलणार आहात? मला वाटतं की तशी रेखी जाऊन आम्ही करून आलेलो आहोत. आता पुन्हा एकदा पुढे जाणार आहोत आणि मग कशा प्रकारे काय करायचं ते सुद्धा आम्ही ठरवत आहोत. आम्ही ऑलरेडी एकदा जाऊन आलेलो आहोत, आता पुन्हा एकदा जाऊ. मी गृहमंत्र्यांना आता पत्र लिहिले, केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पत्र लिहिले. ते आता पत्र जातीलच आमची साहेबांची सुरक्षितेच्या बाबतीमध्ये, आणि त्याची कल्पना साहेबांना ऑलरेडी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे पुढे पाहू आता गव्हर्नमेंट काय करते, कारण गव्हर्नमेंटची आता मला वाटतं मीटिंग चालू आहे, गृहमंत्र्यांची मीटिंग चालू आहे 3 तारखेच्या विषयाच्या बाबतीमध्ये. त्याच्यावर आता सरकार काय निर्णय घेतो त्याच्यावर पाहू. काय पण गाईडलाईन्स येण्याची शक्यता आहे. आज डीजी आणि सीपीची बैठक होणार आहे आणि गाईडलाईन्स दिली जाईल. अनेक मुस्लिम संघटनांनी आता रीतसर पत्र प्रशासनाला, पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत की त्यांना भोंगा लावण्याची परवानगी देण्यात यावी. त्याला तुम्ही कसं पाहता? आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन होईल, 45 डेसिबल 55 डेसिबलचं पालन केलं तर असं म्हणतात. मला असं वाटतं की जोपर्यंत सरकारच्या गाईडलाईन येत नाही तोपर्यंत भाष्य करणं काही उचित होणार नाही. सरकारच्या गाईडलाईन नेमक्या काय येत आहेत त्या एकदा गाईडलाईन आल्यानंतरच मग त्याच्यावरती आम्ही विचारविनिमय करू आणि पुढे काय कसं करायचं आहे ते आम्ही ठरवू. बाबतची काही चर्चा झाली, अल्टिमेटम कायमच आहे का? कारण विषय काही एक साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यात काही विषयच येत नाही. इस बैठक में अयोध्या दौरा कैसा करना है, 1 तारीख की सभा जो संभाजी नगर में है उसकी आखिरी कैसी करनी है, और अक्षय तृतीया 3 तारीख को है, उस दिन भी अपने को क्या करना है
इसी बारे में चर्चा हो गई है। सरकार की गाइडलाइन क्या आ रही है उसके ऊपर हमारी रणनीति तय हुई। किस तरह महाआरती का आयोजन किया है, किस तरह का आयोजन रहेगा 3 तारीख को? अभी वो हर मंदिर में उधर के लोग जैसे लोकल लेवल पे जो भी कुछ करना चाहते हैं तो बाद में हमको बता देंगे, फिर देखते हैं। अयोध्या जाने वाले हैं साहब, तो ऐसे में आप लोग जाके आए थे, वहाँ पर आपने क्या रेकी की और अगली बार किस तरह से जाने की नहीं, वो तो बताने की जरूरत नहीं है क्या रेकी हमने की है। हम जाके हम देख के आए, आगे चल के आगे वापस हम लोग जाने वाले और आगे क्या करने होंगे। क्या ये भव्य ग्रैंड इवेंट होगा जब राज साहब यहाँ पे जाएंगे पूरे महाराष्ट्र से? तो ग्रैंड इवेंट थोड़ा है भाई, रामलला के दर्शन में जा रहे हैं, हनुमानगढ़ी के दर्शन में। अभी आप लोग तो सभी जगह में इवेंट देखते, तो मैं क्या कर सकता हूँ उसके वाला। मीटिंग में ऐसी कोई चर्चा हुई कि कोई धर्म विशेष के खिलाफ ये नहीं है, लाउड स्पीकर के लिए मुहिम क्या ऐसी कोई चर्चा नहीं। 3 तारीख को जान के समय 15 मिनट पहले 15 मिनट बाद में और मस्जिद से 100 मीटर ये नासिक के कमिश्नर ने लिया हुआ निर्णय है भाई। अभी तक सरकार की गाइडलाइन सुनील भाऊ आई नहीं है, वो जरा गाइडलाइन तो आने दो, फिर बात कर लेंगे। सर 3 तारीख को ईद भी है, 3 तारीख को अक्षय तृतीया भी है, कुछ लॉ एंड ऑर्डर का समस्या निर्माण हो सकती है, क्या करेंगे? नहीं, मुझे लगता है कि लॉ एंड ऑर्डर की समस्या निर्माण होने का सवाल ही नहीं आता है। हर धर्म आप अपना त्यौहार जो है वो मनाए, उसमें कोई दिक्कत ही नहीं है। वो खाली कायदे के दायरे में रह के मनानी चाहिए, लोगों को तकलीफ ना हो ऐसी मनानी चाहिए, और हम उसका पालन करने वाले हैं। राज साहब की सुरक्षा को लेकर आपने क्या पालन होता है तो लाउड स्पीकर हटाने की जरूरत नहीं है मस्जिद। अभी देखते हैं गाइडलाइन आने के बाद। राज साहब की सुरक्षा को अयोध्या के लिए ट्रेनें बुक की गई है, किस तरह से प्लानिंग हो चुकी है? राज साहब सेंटर होगा। सन्मान्य नितिन सरदेसाई साहब ने राव साहब दानवे साहब को लेटर दिया है हमारा पार्टी की तरफ से, और ट्रेनें बिने कैसे क्या होता है उसके ऊपर चर्चा विनिमय हो रहा है। सुरक्षा को लेकर पत्र लिख दिया आपने? पत्र लिख दिया है आपको। आता झालं किती वेळ? अमित शाह जी को लेटर लिखा है सुरक्षा को लेकर, क्या कहेंगे इस मामले में, क्योंकि सुरक्षा अभी तक प्रोवाइड नहीं की है? हो जाएगी, अभी तो लेटर तो अभी गया है, पर वो लोग भी, सरकार भी इसके बारे में गंभीर है ऐसा मुझे लग रहा है। सरकार के दरबार में उसकी भी चर्चा विनिमय चालू है। सिक्योरिटी ऑलरेडी राज साहब को है, तो क्या उसमें Y+ सिक्योरिटी है, पहली थी जेड दर्जा की उनको सिक्योरिटी थी, वो कम करके Y+ की करके हम लोग जाके शिष्टमंडल के साथ फरवरी में मिले थे, और गृह मंत्री साहब को महाराष्ट्र के हमने विनंती भी की थी, पर अभी तक कुछ हुआ नाही। सर मराठीमध्ये हा प्रश्न ट्रेन्स बुक केल्या गेल्या आहेत, त्याबद्दल काय म्हणा? नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी आमचे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्कात आहेत, पत्र त्यांनी दिलेलं आहे, आणि मला वाटते की ट्रेन वगैरे चालू आहे। राज ठाकरेंच्या सुरक्षा संदर्भातही आपण एक पत्रव्यवहार करताय, केंद्र शासनाकडनं सरकारकडनं काही आश्वासन किंवा काही पत्र उत्तर दिलं गेलं? नाही, मला असं वाटतं की मागच्या वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटलो होतो, त्यावेळेला त्यांनी सकारात्मक त्याला प्रतिसाद दिला होता, परंतु आता फेब्रुवारी नंतर आता एप्रिल महिना चालू आहे तरी अजूनही काही झालं नाही। त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे आम्ही परत ती मागणी करतोय, पत्रही त्यांना देतोय, वेळही त्यांची मागितले, आणि शिवाय केंद्र सरकारला सुद्धा आम्ही गृहमंत्र्यांना केंद्र सरकारची विनंती करतोय। आता त्याच्यामध्ये केंद्र सरकार दरबारी आणि इकडे काय होते पाहू। राऊत साहेब असं म्हणतात की भगवा घातल्यानं सगळंच काही बदलत नाही, नाही, राऊत साहेबांना स्टेटमेंट द्यायला काही एवढा मोठा माणूस आहे, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, ते खूप मोठे नेते आहे। वारंवार म्हणतायत की हे हनुमान चालीसा यांचं पठण करू शकतात का? म्हणून त्यांनी हनुमान स्तोत्र त्या दिवशी म्हणून ते हनुमान स्तोत्र बोलले, चालीसा नाही बोलले। रेल्वे सर अयोध्या जाने के लिए ट्रेनें फिलहाल बुक की गई है। अयोध्येला जाण्यासाठी ट्रेन बुक करताय, किती लोक ट्रेन अच्छा बुक करणार आहात, कारण का मोठ्या संख्येनं सर बोला। सर ट्रेनची बुकिंग करण्यात आलेलं आहे, कसं नियोजन करण्यात आलेलं आहे? असं आहे की सन्माननीय राजसाहेबांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर तर आपण पाहिलं नुकतंच मनसेची जी बैठक पार पडलेली आहे, या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स जे आहेत, नेमकी मनसेची भूमिका काय असणार आहे अयोध्या दौऱ्याला घेऊन, किंवा 3 तारखेच्या महाआरती संदर्भातले राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना दिलेले आदेश, या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी। यानंतर आपण जाऊयात औरंगाबादमध्ये।